चांदूर रेल्वे चांदूरवाडी येथे दरवर्षी नागपंचमीला मोठी गर्दी असते, परंतु यावर्षी कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट दिसून आला। संपूर्ण विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात असलेले चांदूर रेल्वे तालुक्यातील 2 देवस्थान भिलटेक व श्री क्षेत्र नागमंदिर गव्हाळा चांदूरवाडी हे अमरावती जिल्हा व विदर्भामध्ये प्रसिद्ध आहेत। येथे दरवर्षी महाशिवरात्री व नागपंचमी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात, परंतु यावर्षी संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात कोरोनाचे सावट असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे अखेर विश्वस्त मंडळ व प्रशासनाने यात्रेचा सोहळा रद्द करून भाविक भक्तांचे दर्शनासाठी येणारे रस्ते बंद केले। श्री क्षेत्र नागमंदिर संस्थान चांदूरवाडी तालुका चांदूर रेल्वे दरवर्षी नागपंचमीचा सोहळा येथे हजारोच्या संख्येने साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोनासारखे महाभयंकर आजाराचं सावट असल्यामुळे विश्वस्त मंडळांनी आणि स्थानिक तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन यांना यावर्षी कुठलाही कार्यक्रम करण्यास मनाई केल्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येने येणारे भाविक यावर्षी नागपंचमीचा सोहळा करण्यासाठी येथे येऊ शकले नाही। देशावर व महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे, याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण मिळालं पाहिजे। यासाठी अनेक भाविक येथे या नागमंदिराला साकडे घालण्यासाठी येणार होते, परंतु प्रशासनाने त्यांना येथे प्रवेशबंदी नाकारल्यामुळे आणि विश्वस्त मंडळाने सुद्धा प्रशासनाचा मान ठेवल्यामुळे यावर्षीचा सोहळा हे रद्द करण्यात आलेला आहे। मी बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे। मी श्री क्षेत्र नागमंदिर येथील एक भक्त आहे। तुम्ही बघतच असाल काही या कोरोनाच्या प्रभावामुळे हे जे मंदिर आहे बंद ठेवण्यात आलेलं आहे, कारण इथे जो आज साजरा होणारा नागपंचमीचा कार्यक्रम आहे जवळपास 5 ते 10 हजार लोकांमध्ये साजरा होत असतो, परंतु यावर्षी या कोरोनाच्या प्रभावामुळे तर मंदिर बंद करावं लागलं। त्यानंतर नागपंचमीचा कार्यक्रमसुद्धा आम्हाला रद्द करावा लागला आहे। परंतु संस्थेने तुम्ही बघू शकता इकडे जे काही सुरक्षेचे नियम आहेत सर्व आम्ही फॉलो केले आहेत। म्हणजे आम्ही बघा इथे सॅनिटायझरची खूप मोठी एक व्यवस्था केली आहे। त्यानंतर स्पेशल हात धुण्याकरता तुम्ही त्या बाजूला बघू शकता, हात धुण्याकरता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि त्यानंतर स्पेशल तिसरी व्यवस्था म्हणजे पूर्ण शरीराकरता, तसं तर ते आहेच पहिलं, तिसऱ्यांदासुद्धा आम्ही एक म्हणजे पूर्ण बॉडीला वॉश करण्याकरता सुद्धा व्यवस्था केली आहे। या प्रमाणात आम्ही व्यवस्था केलेल्या होत्या, परंतु शासनाच्या निर्णयामुळे श्री संत मंगेश महाराज यांच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त श्री क्षेत्र नागमंदिर गव्हाळा चांदूरवाडी येथे येत असतात। विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरामध्ये जंतुनाशक फवारणी सुद्धा केली। प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर मशीन लावण्यात आली। कोरोना या आजारासंबंधी जनजागृती फलकाद्वारे करण्यात आली। यावेळी मंडळाचे विश्वस्त अरुण वाघ, सतीश देवके, श्री वानरे, विनोद इंगळे यांनी अशी माहिती दिली। मी श्री क्षेत्र नागमंदिर संस्थानातील मॅनेजर बोलतो। आम्ही शासनाच्या निर्देशानुसार सर्व सोयी करून रस्ते बंद केले सगळे, आणि यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आला। इथे दरवर्षी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो, परंतु शासनाच्या निर्देशामुळे व कोरोनामुळे हा सगळा कार्यक्रम रद्द केलेला आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।